आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन स्टार खेळाडू आहेत. आज खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन झालंय. खूप लांबून प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही या पालघरमध्ये करतोय. प्रणयजी घरत या ठिकाणी उपस्थित होत असताना ब्रँड ऑफ नवलीचा खेळाडू आपण पाहतोय. लेजंड खेळाडू रोहन वेडगा यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या. धनेश खिरकिरा आडणेवरून मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू केतन मात्रे यांचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बाउन्स जो पाहायला मिळाला मुन्ना पडानसर आणि जेपी हे मात्र नाव नाही आहे तर ब्रँड आहेत. हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली बदलापूर असेल, तदनंतर ठाणे असेल आणि TDPL यंदाच्या वर्षात लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि JP पॅनल त्यासाठी मात्र सज्ज झालेत. ही त्यांची मेहनत खूप रंग आणेल यात काही शंका नाही आहे. सेकंड इयर आहे आणि सेकंड इयरमध्ये मुन्ना पडानसर एका साईडला पाहायला मिळतात. JP पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. SPP चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल, ते नाईटची स्पर्धा आणि त्यांनी जी पूर्णपणे गाजवली होती. मात्र हेच पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जतीन प्रभू मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक धाव फलकावर वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या मॅचचा जर विचार केला तर 0वर बाद झाले होते केतन म्हात्रे. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर असल्या कारणानं पंच मात्र या ठिकाणी वळतात, वाईटचा इशारा करतात. मुन्ना पठाण थोडंसं मात्र संध्याकाळचं सत्र आहे आणि कुठेतरी व्यायामाची गरज आहे पंचांना आणि मुन्ना पठाण त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत एक स्मित हास्य करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. JP सुद्धा यांची स्माईल एक गोड पाहायला मिळते. धावसंख्या 2 धावा या फलकावर. यावेळेला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. सिलिमेडॉनच्या क्षेत्रातून चेंडू यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संकेत घरत या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रिकेटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर विकी भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला जर आपण पाहिलं तर डेड बॉल पंच घोषित करत असताना मिस्टर मुन्ना पठाण. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड संदीप घरत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता टॉम यांच्या बॅटमध्ये. मात्र यावेळेला व्यवस्थित मिडल ऑफ द बॅटला चेंडू कनेक्ट झाला नाही. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. थोडंसं बॅटला ब्रश करून गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. 4 धावा. विकी भोईरची लेंथ ऑन लाईन सुपर पाहायला मिळते. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर बॉलिंग. धावसंख्या 4. यावेळेला खोलवर चेंडू होता. व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने आपण पाहतो. मी म्हटलं होतं की सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा फलकावर आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले 3. वंचित बहुजन आघाडी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संदीप राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही जी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला 1 धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा काही कंप्लीट यावेळेला होताना पाहायला मिळत आहेत. आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर पंच काय दर्शवत आहेत. 1 शॉट ही क्वालिटी दर्जाची पंचांची भूमिका. JP पॅनल यांच्या माध्यमातून जय पवार लेगस्क्यूचे पंच पाहायला मिळत आहेत. ॲज अ शार्प, ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत हाताना पाहायला मिळत आहेत. घारीची नजर आहे. यावेळेला आपण पाहतोय 5 धावा. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. केतन मात्रे आज थोडासा बोलबाला राहत नाहीये. जे परिपक्व फटके याला हवेत केतन मात्रे ज्यासाठी ओळखला जातो त्यासाठी मात्र आज थोडीशी कुठेतरी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते की थोडीशी नामुष्की उडवले गेले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 6 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळतं. सागर पाटील यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. जॅक स्कॅलिस म्हणून आपण वाकलन केतन मात्रे यांना ओळखलं जातं. यावेळेला टॉमचा हा फटका जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतो. फॅब्युलस, मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. या स्पर्धेतला 86वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. पहा रिप्ले मध्ये पाहतोय थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. अचानक बाउन्स मिळाला होता. बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम पाहायला मिळाला. बॅकलिपचा उपयोग केला. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि त्यामधला जर आपण पाहिला तर मिस्टर टॉम यांना आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुपर नाईस मॅग्निफिसंट शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा. जतीन प्रभू ऑल द बेस्ट फ्रॉम साईबा क्रिकेट क्लब विरार यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात. विपुल गावड यांच्याकडून शुभेच्छा येत असताना पाहायला मिळत आहेत. तर सागर पाटील यांनी सांगितलं जॅक स्कॅलिस ऑफ वाकलन केतन मात्रे
मॅग्निफिसंट शॉट. दिस इज ब्युटिफुली टायमिंग बाय टॉम. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून 12 धावा फलकावर. संदीप मोहिते मात्र माकुनसार म्हणून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. मात्र ही स्पर्धा एक उच्च स्तराला जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. जागृती 11 डोंबिवली वर्सेस आपण पाहतोय ऑल मॉन्स्टर संघ आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट एका साईडला आपण पाहतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातबर, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आपण सातत्याने पाहिलंय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवर घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला सरळ बॅटने मात्र या ठिकाणी आपण पाहतो खेळण्याचा जो निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय तो केतन म्हात्रे या फलंदाजाचा आहे. मॅन ऑफ द सिरीज भरपूर बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळतात तो केतन म्हात्रे. वाकड्यांवरून खास करून प्रवास आस्थागायत या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिरगावच्या या ऐतिहासिक वीर सावरकरच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाज मयूर वाघमारे, एक टेनिस क्रिकेट मधील नामांकित, परंतु यावेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई असताना या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. गुड बॅटिंग. केतन म्हात्रे ज्यासाठी ओळखला जातो आता मात्र या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. अनेक वर्तक या मॅच आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. मिलन पंजाबी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. 1.1 या ठिकाणी आपण पाहू शकता. 18 धावा फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजीचं. मात्र या मयूर वाघमारेचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं. केतन म्हात्रे जरी एक नामांकित खेळाडू असला, मयूर वाघमारे हे सुद्धा नाव आपण पाहतो परिचित आहे. आणि मयूर वाघमारे या ठिकाणी बेस्ट क्वालिटी दर्जाची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. यावेळेला अचानक बाउन्स. मुन्ना पठाण सर आणि जय पवार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा करतायत. मुन्ना पठाण आणि जय पवार हे 2 पंचांच्या भूमिकेत फेम जोडी आहे. धावांची गती 19 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अक्षय पराड मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. विपुल गावड, विकास जाधव आपण पाहू शकतायत. ही सर्व मंडळी मात्र घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर, स्मार्टफोनवर मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या झालेली आहे 19. प्रथम फलंदाजी करताना जागृती 11 डोंबिवली. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिलं तर सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलाय. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. केतन मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना एकाच साईडला जर आपण पाहिलं तर मयूर वाघमारेचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने षटकार आल्यानंतर काही गोलंदाजांना आवडत नसतं, हे आपण सातत्याने जाणलंय. थोडीशी दिशाहीन मारे केले जातात, परंतु मयूर वाघमारेने मात्र कॉन्सन्ट्रेशन मात्र या ठिकाणी कन्सिस्टन्सी दाखवले गेले. कारण म्हटलं जातं ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. मिस्टर बंटी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जागृती 11 डोंबिवली संघाला पहिला हादरा या ठिकाणी केतन म्हात्रेच्या स्वरूपात बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 19, लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. अफसर पटेल मॅच आनंद घेत असताना अक्षय पराड आपल्याला पाहायला मिळतात. ते सर्व मंडळी मात्र पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर खूप छान पद्धतीने मात्र पंचांना सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा मात्र बेस्ट क्वालिटी देतात पंच. आपलं सुद्धा अभिनंदन असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना मयूर वाघमारे. मी म्हटलं होतं की एक बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. मैदानाच्या आतमध्ये अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला मयूर वाघमारे. क्वालिटी दर्जाची गोलंदाजी कशी असावी, आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते याचं परिपूर्ण मात्र मयूर वाघमारे या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. चेंडू मात्र सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 19 धावा, 1 गडी बाद. विजय भुरे मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्यासाठी शुभेच्छा देत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शिवाजी भुरे. गणपती बाप्पा स्टेटस. लवकरच मात्र नागदाई देवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून साखरेच्या मैदानात सुद्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा लवकरच येणार आहे. अप्रतिम, सुपर, एक्सलंट डिलिव्हरी. ज्या वेळेला मात्र गुडलँड स्पॉटला चेंडू आदळतो, टप्पा पिच झाल्यानंतर पंच काहीच करू शकणार नाहीयेत, कारण अचानक बाउन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पाक काय बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. 30 तर्रार चेंडू मयूर वाघमारे
एक जबरदस्त हरहुन्नरी खेळाडू, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. जागृती 11 डोंबिवली एक नामवंत संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी थोडीशी नामुष्की उडवली गेले कारण मयूर वाघमारेच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं मात्र यावेळेला मनोबल खच्चीकरण झालं होतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर स्वतःला सावरलं, संघाला आणि डावाला सावरलं ते मयूर वाघमारेने. जबाबदारी काय असते, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यात थकत नाही, हे आपण सातत्याने जाणलंय. 19 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 28 वर जाऊन पोहोचला जाईल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. जय घरत यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रिकेटच्या माध्यमातून. संकेत घरत यांनी शुभेच्छा दिल्या, सुनील शेलार आणि संपूर्ण संदीप राऊत हाडू यांना मात्र या सर्व शुभेच्छा येत असताना पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पंकज तांडेल यांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शुभेच्छा दिल्यात. अप्रतिम टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. सुपर लेंथ लाईन मिस्टर प्रसन्न पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बंटी आणि टॉम. यानंतर होणारा सामना पवनसूत नवली वर्सेस सावली 11 टेंबोडे, जो कालचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम 2चे दरवाजे कोण ठोठावेल यावेळेला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्विकली फेकी होते. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावसाठी टॉम मात्र डेंजर झोन कडे, परंतु इथे मात्र यावेळेला पाहता पाहता यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर जय पवार. सुपर यावेळेला फिल्डिंग अप्रतिम या ठिकाणी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जातोय. 19 धावा, 1 गडी बाद. जतीन प्रभू या ठिकाणी आपण पाहतोय मॅच आनंद घेण्यासाठी मात्र सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज तांडेल, विरार वसविरार अग्निशमन यस मात्र 2 धावा आहेत का? यस इट इज अ 2 रन्स. यस पंच थर्ड अंपायर आहे. धावसंख्या 21, 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. टॉस जर आपण पाहिला तर ऑल मॉन्स्टर्स मॅग्निफिसंट संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. संदीप धोडी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी बॅट दिले, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला अक्रॉस द लाईन. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला वेगाने वळतायत. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगलच्या साहाय्याने एक धाव लेग बाईच्या साहाय्याने मुन्ना पठाण या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 22 झालेली आहे. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. जागृती 11 डोंबिवली संघ एक नामवंत संघ तर 2 हात करताना पाहायला मिळतोय ऑल मॉन्स्टर मॅग्निफिसंट संघ. चला पवनसूत नवली संघ आणि तसेच सावली 11 टेंभोडे दोन्ही संघाचे कर्णधार या संदीप राऊत या ठिकाणी जरूर वाट पाहत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यावेळेला जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत घेण्याचा धाव पळण्याचा प्रयत्न होता, ज्या पद्धतीने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते. जिथे सिंगल तिथे डबल घेण्यात मध्ये माहिर आहेत जागृती 11 डोंबिवली संघाचे 2 फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यश गरत, योगेश म्हात्रे, थँक्यू व्हेरी मच. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू हा ना करता करता यावेळेला आता मात्र पंचांचं बोट उंचावलं गेलंय जय पवार यांचं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 24 वर यावेळेला स्थिरावले गेले. जागृती 11 डोंबिवली संघाला एक मोठा झटका पाहायला मिळतोय. आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संदीप राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र घेतलेली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा. मिस्टर ऋत्विक या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावसंख्या 24 झालेली आहे. 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट यश घरत मॅच आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जे पॅकर्स आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यामुळे आज या खेळाडूंना मात्र प्लॅटफॉर्म मिळालाय. त्यांचं सर्वांचं पॅकर्सचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत आमच्या स्टुडिओमधून. धावांची गती 24 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर.
2.5 चेंडूचा खेळ झालाय. प्रसन्न पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर, तर नवीन फलंदाज ऋतिक या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉमला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळत नाहीये. 7 चेंडू 9 धावांची आतापर्यंत अभेद्य कामगिरी केली जागृती 11 डोंबिवली संघाकडून खेळताना. केतन मात्र लवकरात लवकर बाद झाले आणि तदनंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय धावांचा वेग जो आहे तो मात्र या ठिकाणी थोडाफार कमी होताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. केतन मात्रे मॅन फ्रॉम वाकळणकडून मात्र ओंकार शेट्टे, खूप चांगल्या प्रकारचं समालोचन त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं त्या परिसरामध्ये. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. टप्पा पडल्यानंतर मात्र ऑफस्टंपच्या बाहेरही क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात, 24 धावा 8च्या सरासरीने, 8.33च्या सरासरीने खेळावं लागणार आहे. 25 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य, कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून म्हटलं जातं ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा बुंद बुडवू शकत नाही. म्हणून कोणताही संघ मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये म्हणा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये म्हणा किंवा रबर चेंडूच्या या फॉर्मॅटमध्ये म्हणा, कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. या कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. 25 धावांचं लक्ष्य आहे. या 25 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार करणार आहेत हे आपण पाहणार आहोत. डॉक्टर हाऊस आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतात. प्रियंका पाटील ज्या डॉक्टर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र समाजसेवेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. आज आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा कमिटी भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. चेतनजी मोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकता. उर्वी डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. संदीप राऊत हाडू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. चला, पवनसूत नवली संघाचा कर्णधार आणि मी विनंती करेन सावली 11 टेंबोडे प्लीज लवकरात लवकर या. अनिकेत राऊत एका साईडला, प्रणय घरत सारखा जो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, प्रणय घरत यांचा संघ खूप छान पद्धतीने मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवायचं आहे. वेळ कोणाचा गुलाम नाहीये मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. तीन षटक विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 धावांचं लक्ष, 3 षटकांमध्ये 25 धावा कशा पद्धतीने पूर्ण पार केल्या जातील याचं धावतं समालोचन मात्र या ठिकाणी युसुफ सय्यद ते मात्र पुन्हा एकदा येतील. धन्यवाद सर. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकला. या सामन्यामध्ये इनिंग्स मध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर 18 चेंडू 25 धावांचं लक्ष. यानंतर जो सामना असेल, कालचा सामना राहिलेला सेमीफायनलचा सामना सावली 11 टोंबडे तसेच पवनसूत नवली या दोन्ही संघनायकाने टॉस साठी यायचंय. अनिकेत राऊत यांना विनंतीशील, तसंच प्रणय घरत यांना सुद्धा विनंतीशील आपला कर्णधार पाठवायचा टॉस साठी लगेच. यानंतर सामना असेल, 3 षटका सामना असेल. सर्व पाहतोय मैदानामध्ये जय पवार सर तसे मुन्ना पठाण सर 2 पंच लाभले गेलेत. 18 चेंडू 25 धावांची गरज पाहायला भेटते आपल्याला. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर एका बाजूला, तर एका बाजूला मिस्टर किरण पवार, रणांचा बादशाह म्हणला जातो किरण पवार याला. बघूया क्रिकेट कप मध्ये एक अर्धशतक झलकवलेला तोच किरण पवार पाहायला भेटतो. स्ट्राईक एंडवर विशाल 20 स्पोर्ट्सचा अँबॅसेडर पाहायला भेटतो. 20 स्पोर्ट्सची कॅप आणि जर्सी घालून मैदानामध्ये पदार्पण करतोय सलामी रूपामध्ये. चला, पवनसूत नवली संघात संघनायकाने यायचंय. सावली 11 टेंबोड संघात संघनायक आलेला आहे. चला, उर्विनेचे ऑनर मिस्टर रोहन यांच्या हस्ते रोहित लगेच या टुर्नामेंटने आपल्याला डीजे उपलब्ध करून दिले, साऊंड उपलब्ध करून दिले. त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. या पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला भेटेल पवनसूत नवली वर्सेस सावली 11 टेंबोडे. चला, गोलंदाज पाहायला भेटतोय. गोलंदाज मार्कवर मिस्टर नरेश पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 25 धावांची स्ट्राईक एंडवर पाहायला भेटतोय मिस्टर करण पवार. तसंच नॉन स्ट्राईक एंडवर वंडर बॉय रायगडचा मिस्टर आकाश तारेकर. बघूया ऑलमोस्ट हा संघ कशा प्रकारे रन चेस करेल. पाहायला गेलं तर रायगड संघ 41 रन चेस करू शकला नाही 4 षटकामध्ये. आज पहिला चेंडू बैठक फट्टा मारला गेलाय. चेंडू जातोय सरळ षटकार. मुन्ना पठाण सर नक्कीच निर्णय देत आहे. अप्रतिम बैठकी शॉट पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवर
षटकार लगावला. सुरेख असा खेळ साकारला गेला पहिल्या चेंडूवर. मिस्टर किरण पवार ज्यासाठी ज्याचं नाव आहे तो नक्की सार्थ करू देतो. पहिल्या चेंडूवर पाहायला गेला पहिला चेंडू लेग साइडला अप्रतिम फटका फ्लॅटेड सिक्स पाहायला भेटतोय. खेळाडू नक्की चेंडूकडे पोहोचला नाहीये. मिस्टर टॉमच्या हाताच्या बाजूने चेंडू जातोय षटकारासाठी. चला टॉस केला जातोय मैदानामध्ये. कालचा जो सामना होता आपण पाहतोय पंकज पाटील तसेच तुषार मोरे असे दोन कर्णधार पाहायला भेटतात आपल्याला. चला 5 चेंडू नंतर टॉस केला जाईल हा षटक. बघा परत एकदा मिस्टर नरेश टू किरण यावेळेस नक्कीच चांगला चेंडू होता. टप्प्याचा चेंडू बाहेर ठेवला. ऑप्टमच्या बाहेर नक्कीच खेळायचा प्रयत्न होता परंतु वेग जास्त होता. एसटीच्या हातामध्ये जातोय चेंडू. विशाल पाहायला भेटत आपल्याला. विशाल डीजे यष्टक पाहायला भेटत आपल्याला. यष्टनच्या मागे अजून येणारे 16 चेंडू 19 धावांची गरज. अप्रतिम खेळ पाहायला गेला आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये पाहायला भेटत आपल्याला. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ जो विजयी झाला तो म्हणजेच होता दिशा 11 संघ. परंतु एक संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. बीजे 11 6 संघ शौर्य 11. यावेळेस चेंडूला टोळा लेग साइडला चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार. षटकार खूपच लांब लचक हा षटकार खेचला गेला मिस्टर किरण पवार यांच्या फळीतून. अप्रतिम फटेबाजी. 3 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. येणारे अजूनही 15 चेंडू आणि 13 धावांची सुरेख अशी फलंदाजी. अप्रतिम फटकेबाजी पाहायला भेटते किरणच्या फळीमधून. नक्कीच कुठे ना कुठे प्रश्न चिन्ह उमटले असतील गोलंदाज नरेश यांच्या मनामध्ये. कुठे कसल्या प्रकारे गोलंदाजी करावी. यावेळेस चेंडूला खोदून काढला. ऑफ साइडला येताना कार्पेटद्वारे खेळलं गेलं. 1 धाव नक्कीच पूर्ण केली गेली. आकाश तारेकर खूपच वेगाने येतो दुसऱ्या धावांसाठी. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत. धावसंख्या 14 धावा. 4 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. बिनगडी बाद बघूया अजूनही येणारे 14 चेंडू 11 धावांची अप्रतिम खेळी पाहायला भेटते. नक्कीच किरणसाठी शुभेच्छा नक्कीच पाहायला भेटत पाटील नेटवर्कद्वारे. परत एकदा यावेळेस लवर चेंडू होता. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न टॅप केला गेला. चेंडू 1 धाव नक्कीच पूर्ण केली गेली. आकाश तारेकर वेगाने येतो दुसऱ्या धावासाठी. बघूया स्ट्राईक मध्ये वापरतो. फंबल झाला. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 16 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 16 धावा धाव फलकावर. अप्रतिम खेळी साकारली जाते. 2 धावा नक्कीच खेळता गेला. 2 षटकार 1 चेंडू निर्धाव टाकला गेला. मिस्टर नरेश यांनी लहानसा लक्ष होता परंतु मात्र पाहायला फक्त किरण असं नाव आपल्याला पाहायला भेटतं युट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्क मध्ये. किरणसाठी नक्कीच खूपच सारे शुभेच्छा पाहायला भेटतात आपल्याला. बघूया शेवटच्या चेंडू 16 धावा धाव फलकावर. नरेश टू किरण यावेळेस लेग साइडला नक्की चेंडू खेळला गेला. बघूया चेंडू जाईल. टॉम येतो चेंडू खाली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न असेल पण चेंडू पायाने क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळायचा प्रयत्न. यावेळेस हाताने चेंडू उचलून बाउंड्रीच्या बाहेर फेकलेले म्हणजेच टॉम यांनी धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या आहे ती 20 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. आपण वळूया संदीप राऊत यांच्याकडे. रोहित पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सेमीफायनलचा पहिला सामना रंगला जाईल. सावली 11 टेंबोडे वर्सेस पवन सुतनवली. 2 कर्णधार पाहायला भेटत पंकज पाटील आणि तुषार मोरे. बघूया ज्यांनी या टुर्नामेंटला डीजे उपलब्ध करून दिलाय आम्हाला सहकार्य केलं रोहित पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तर पवन सुतनवली संघ नाणेफेकीचा कॉल विजय केलाय. तर तुषार मोरे आपला निर्णय आमच्याकडे पोहोचवावा अशी विनंती असेल. चला 12 चेंडू 5 धावांची गरज गोलंदाज पाहायला भेटते. कपिल इस वक्त गेंदबाज आते हुए मिस्टर कपिल. देखा जाए तो 12 गेंदे और 6 रन की दरकार. फुलटॉस गेंद थी इस वक्त कारपेट द्वारा खेला. गेंद को मिड विकेट रीजन में खिलाड़ी वहां पर आते हुए मिस्टर विशाल गेंद को पिक करेंगे. तब तक 1 रन जरूर पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने. स्ट्राइक रोटेट करते हुए 21 लगे स्कोर कार्ड पर. आने वाली 11 गेंदे और मात्र 4 की दरकार होगी जीतने के लिए. खूबसूरत बल्लेबाजी पहले ओवर में देखा गया. किरण पवार 2 बड़े हिट्स लगाए और एक आखिरी गेंद पे चौका जरूर आया. टॉम द्वारा चौके को गिफ्ट किया गया. खूबसूरत गेंदबाजी. टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की ओर निकली. कीपर के दस्तानों में केतन महात्र के हाथों में समावेश होते हुए और 1 हैंडेड 6 ऐसा यूट्यूब जरूर पब्लिक डिमांड है यहाँ पर यूट्यूब लाइव में आता है. 1 हैंडेड 6 मारने का जलवा इनके नाम पर जरूर है. किरण पवार के इस टूर्नामेंट में करेंगे क्या एक हाथ से. मगर इस वक्त गेंद को खेल दिया ऑफ साइड में. काफी ऊंची गेंद. खिलाड़ी वहां पर मौजूद और खिलाड़ी के हाथ में गेंद जाती हुई विकेट का पतन होता हुआ. किरण पवार बैक टू पेविलियन. आने वाली भी
3 गेंदें हो चुकी हैं और 21 पर लगता हुआ पहला झटका किरण पवार के रूप में। बेहतरीन बल्लेबाजी की, 2 6 लगाए, 1 चौका और 20 रन निजी स्कोर पर बैक टू पेविलियन। आने वाली 9 गेंदें 4 की दरकार। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए मिस्टर फरदीन, नए बल्लेबाज मैदान के जाते हुए फरदीन देखना चाहेंगे। आकाश स्ट्राइक पर हैं। आकाश रायगढ़ के वंडर बॉयज जिनके नाम पर 19 बाइक्स हैं ग्रामीण टूर्नामेंट में, वही बल्लेबाज बाइकर मैन के नाम से जिन्हें जाना जाता है, वो बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर होंगे। 9 गेंदें 4 की दरकार। एक बेहतरीन टूर्नामेंट वंचित बहुजन अगाड़ी पालघर के द्वारा इस वक्त बैट का निचला सिरा जरूर लिया। खिलाड़ी वहां मौजूद है, खिलाड़ी को बीट करके गेंद जाती हुई 2 रन लेने की चाहत जरूर दिखाया फरदीन ने। फरदीन काफी तेजी से दौड़ते हुए गेंदबाज उस गेंद को गैदर नहीं कर पाए। 2 रन का खामियाजा भुगतना पड़ा इस वक्त मयूर जागृति डोंबिवली 11 को। देखना चाहेंगे 23 लगे स्कोर कार्ड, मात्र 2 रन की दरकार होगी। 8 गेंदे 2 रन। कपिल की बात की तो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं कपिल। 4 गेंद में मात्र 3 खर्च की एक बड़ा विकेट चटकाया मिस्टर किरण पवार के रूप में। काफी महंगा ओवर साबित हुआ था। मिस्टर नरेश का पहला 20 रन खर्च किए थे नरेश ने एक छोटे स्कोर डिफेंड करते वक्त। इस वक्त गेंद को कारपेट द्वारा फिर से खेल दिया। देखना चाहिए 2 रन लेने की चाह दिखाएंगे, मगर 1 रन पे रोका। फरदीन उस वक्त स्ट्राइक पर होंगे। आने वाली 7 गेंदें मात्र 1 रन की दरकार। चला मॉन्स्टर संघात संघनायक रविकांत भाई बांद्रा संघात संघनायक टॉस बॉक्स कडे यायचं। आखिरी गेंद फरदीन खेलने के लिए तैयार। इस वक्त गेंद को सिर्फ दिशा दी, थर्डमैन रिजन में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। 4 से स्कोर 28 पर जा पहुंचा। मैच जीतती हुई इस वक्त ऑल मॉन्स्टर मैग्निफिशियन कांग्रेचुलेशंस, हार्ड लक मैं कहूंगा इस वक्त जागृति 11 डोंबिवली को। देखना चाहेंगे इसके बाद जो मैच होगा, पहला सेमीफाइनल का मैच पवनसुत नवली वर्सेस सावली 11 टेम्बोड़े। इसके बाद चला इसके बाद जो आवाज जुड़ेगा हमारे बीच, पालघर जिले का एक बेहतरीन आवाज मिस्टर प्रमोद शेडगे सर हमारे साथ जुड़ेंगे माइक्रोफोन पर।